वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, 7व्या अध्यायामध्ये आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये यदुराजाला अवधूत आपण कोणकोणते गुरु केले, एकूण 24 गुरु केले. त्या 24 गुरूंपैकी आपल्याला 7वा गुरु ते सांगतायत की सूर्य हा मी गुरु केला. त्यामध्ये अवधूत असं सांगतात की सूर्याकडनं मी काय शिकलो, तर म्हणाले आपण ज्यांच्याकडनं थोडं घेतो त्यांना आपण भरपूर द्यावं, हा सद्गुण मी सूर्याकडनं शिकलो. आणि हे सगळं सांगत असताना नाथ महाराजांनी आपल्याला काल सांगितलं होतं की सत्पुरुषांमध्ये 2 सिद्धांत, 2 प्रमेय आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणाले लोकांना संत लोकांमध्ये प्रसिद्ध होईपर्यंत माहीतच नसतो, आणि हा संत जेव्हा या समाजामध्ये वावरायला सुरुवात करतो तेव्हा त्याला काही लोकांकडनं सेवा घेतल्याशिवाय गत्यंतरच नसतं. त्याचं कारण आपण काल पाहिलं की त्याचा उद्धार करणं, त्याचं प्रारब्ध असणं. दुसरं संत ओळखणं, संतांचं दर्शन होणं, संतांचा लाभ होणं. नाथ महाराज सांगतात अतिशय भाग्याची गोष्ट, भाग्यात असल्याशिवाय शक्यच नाही. आणि मग ते म्हणाले असे जे सेवेकरी असतात अशा सेवेकऱ्यांकडनं जी काही थोडीफार सेवा केली जाते. तिसरा मुद्दा आपला कालचा सांगत होता की संत हे कल्पवृक्षाप्रमाणे, त्याच्याही पुढे खरं म्हणजे. पण नाथ महाराज सांगितले कल्प म्हणजे तुमच्या कल्पनेसारखं, तुमच्या कल्पनेत जे जे येईल. आणि काल तर आपण त्याच्याही पुढे पाहिलं की तुमच्या कल्पनेत नसलेलं सुद्धा थोडी सेवा केल्यानंतर त्या सेवेकऱ्याचं, त्या भक्ताचं, त्या साधकाचं इतकं कोट कल्याण तो योगी, तो संत, तो सद्गुरु, तो संत महात्मा करतो कल्पनेच्या बाहेर. आणि खरं म्हणजे नाथ महाराज असं सांगतात की अशा योग्याची, अशा संताची, अशा सद्गुरूंची केलेली जी सेवा असते ना, खरं म्हणजे ती प्रत्यक्ष भगवंताची सेवा आहे, असं अवधूत यदुराजाला सांगतात 7व्या अध्यायात. कारण गुरु गीता काय सांगते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. पण शेवटी म्हणाले गुरु साक्षात परब्रह्म, आणि तो देह मानवाचा घेऊन आपला सद्गुरू आपल्यासाठी प्रगट होतो, संत महात्मा आपल्यासाठी प्रगट होतो. संत सद्गुरूच मी सांगितलं की माझे सद्गुरू तुमच्यासाठी संत आहेत, तुमचे सद्गुरू माझ्यासाठी. संत सद्गुरू एकच आहे, समांतर शब्द आहेत. तर ते सद्गुरू भगवंताचा अवतार आहेत आणि ते सेवा करून जर तुमच्याकडनं घेत असतील तर नाथ महाराज असं सांगतात की ती फार भाग्याची गोष्ट. आणि त्याच्यात पुढे म्हणाले की तुम्ही जी सेवा करता त्याच्या अनेक पटीने काहीही न बोलता तो संत महात्मा तुम्हाला देत असतो. किती देतो म्हणाले, तर पहिल्यांदा जर काही देत असेल तर म्हणाले सगळ्यात महत्वाची आणि विशेषतः या 21व्या शतकामध्ये जी अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे ती तुम्हाला दिली जाते, आणि ती म्हणजे मानसिक शांती, मानसिक समाधान. संतांच्या सद्गुरूंच्या नामाच्या प्रभावाने मिळणारी सेवा, आणि त्या सेवेतून जर काही मिळत असेल तर मानसिक समाधान. की बस कोट्यावधी, महाराज म्हणाले ना की सगळ्या जगातली, विश्वातली सगळी सुख एका पारड्यात टाका, आणि एका पारड्यामध्ये भगवंताची भक्ती, नामस्मरण, गुरुसेवा आणि त्यातून मिळालेलं शाश्वत समाधान हे एका पारड्यात म्हणाले. पुढे म्हणाले की ती भगवंताची सेवा आहे. दुसरं म्हणाले की काय सज्जनो, यामध्ये तुम्हा आम्हाला शिकण्यासारखं जे अवधूतांकडे, तर अवधूताचं जे ऑब्झर्वेशन आहे, अवधूताचं जे निरीक्षण आहे या विश्वाकडे पाहण्याचं, विश्वातल्या प्रत्येक गोष्टीकडे मनुष्याने कसं पाहावं, थिंक पॉझिटिव्हली. अतिशय महत्वाचं की सकारात्मकता तुमच्यात पाहिजे. आणि ते काय म्हणाले की संत महात्मा योगी तपस्वी तुम्हाला स्वस्थ बसलेला दिसेल म्हणाले, पण तो स्वस्थ जरी बसलेला असेल
त्याचं शरीर बऱ्याच वेळेला तो वृद्धापकाळामुळे थकलेला असेल. मागे मी तुम्हाला म्हटलं की बाबांच्या बाबतीत म्हणजे कस्तुरे शास्त्रींच्या बाबतीत गणेश्वर गुरुजी म्हणाले की आज तुम्हाला बाबांचं 95 वर्षाचं वय झालेलं, त्यांना हाताला धरून सगळीकडे न्यावं लागतं, सगळ्या सेवा त्यांना तुम्हाला लावतात. पण असा संत नुसता देहात स्वस्थ बसून जरी असला तरी तो अनेक प्रकारचं प्राण्यांचं त्याच्या मनाने दृष्ट विचारांना थांबवण्याचं काम या विश्वात तो करत असतो. आणि हे सगळं अदृश्यात हे अत्यंत सूक्ष्मपणे झालं. संत महात्मा नुसता बसलेला दिसेल, पण त्याचं अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वानेच या विश्वातली सगळी निगेटिव्हिटी कमी होत असते. नुसता येतो, स्वस्थ बसलेला, तुम्हाला वाटतं काहीच करत नाही, पण त्याचं जे अखंड नाम, अखंड ब्रह्मचिंतन, ब्रह्मचिंतन त्याला काय करायचं, तो स्वतःच ब्रह्म आहे. तो ब्रह्मचिंतन जे करतो ना, त्याच्या नुसत्या चिंतनाने, त्याच्या नुसत्या अस्तित्वाने या राष्ट्रातलं, या समाजातलं कितीतरी दुःख सहजपणे कमी होत असतं, असं सांगतायत ते आपल्याला. पुढे म्हणाले की दुष्ट विचारांना, प्रवाहांना अडवण्याचं, दुष्ट प्रवृत्तींना, दुष्ट विचारांना अडवण्याचं काम यांचं अस्तित्व सज्जनांचं नव्हे सत्पुरुषांचं करत असत. त्यांच्या पुढचा मुद्दा सांगतात नाथ महाराज. ते म्हणाले संतांचं, योग्यांचं काय सांगू म्हणाले, यांच्या नुसत्या उपस्थितीने, संत महात्म्यांच्या नुसत्या उपस्थितीने अनेक माणसं सन्मार्गाला लागतात. तुम्ही कितीही सांगून पहा आपल्या पोरांना, ज्यांना आपण जन्म दिला, 9 महिने आईने पोटात वाढवलं आणि 22-25 वर्ष मुला मुलींना आई बाबा किती प्रेमाने लाडाने वाढवतात. 1000 वेळा सांगून पाहिलं माय बापाने, ऐकत नाही. एक संत महात्मा येतो, त्या लेकराला जवळ बसतो, त्याच्या डोक्यावरून पाठवून हात फिरवतो आणि एकदाच म्हणतो, बाळा आपल्या आई वडिलांना दुःख होईल असं वागू नये बरं. एकच वाक्य संत महात्मा सांगतो. किंवा नुसतं मी म्हटलं तुम्हाला, तो त्याचं नुसतं अस्तित्व, त्याची नुसती हजेरी, त्याची नुसती उपस्थिती संत महात्म्याची अनेक लोकांना, अरे आपण असं वागू नये, अरे महाराजांच्या समोर असं वागावं, आपल्या घरच्या अधिष्ठानाच्या समोर सुद्धा आपल्याला मोठ्याने बोलण्याची सवय राहत नाही काही दिवसांनी. जर तुम्ही खरं त्या अधिष्ठानावर प्रेम करून, नाही महाराज आहे, महाराज आहे म्हटलं ना आपल्याकडे, की वरून शंकर महादेव चाललेले असतात, चांगलंच बोलावं, चांगलंच विचार करावं, केव्हाही तथास्तु म्हणतात ते, म्हणून आपण चांगलं. केवढी सकारात्मकता भारतीय तत्वज्ञानात, भारतीय अध्यात्मात सांगितले सत्य. म्हणून त्यांचं अस्तित्व सुद्धा अनेक माणसाला सन्मार्गाला लागतं. आणि इतकं सगळं करून तो योगी, तो संत, तो महात्मा, तो सद्गुरू या विश्वामध्ये वागताना अकर्तेपणाने वागतात, निराभिमानत्वाने राहतात, निर्लेप राहतात, निर्लेप. एवढे मोठे ते रामपंचायत झालो, तेवढं झालं. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही ते राम हरवले होते तेव्हा म्हणलं तुम्ही 3 दिवस पाणी पिलं नव्हतं वैशाख महिन्यात, असं का म्हणले? झालं असेल, मला काय आठवत. काय निराभिमित्व महाराज. वैशाख महिन्यामध्ये राम हरवले तर 3 दिवस कोरडं पडू लागलं. बाहेरून ओल्या पट्ट्या महाराजांच्या कंठाला सत्शिष्यांनी लावले. महाराज तर काहीच म्हणले. म्हणजे काय सत्पुरुष आणि काय असतं संत महात्मा सज्जन हो. त्या 3 दिवसामध्ये महाराजांनी जी 6 वेळा संध्या केली, सकाळ संध्याकाळ संध्या, त्या संध्येचं आचमन करताना सुद्धा शास्त्र आहे की आचमनाचं पाणी किती घ्यायचं असतं, जवसा इतकं पाणी घ्यायचं असतं. शास्त्र असं सांगतं की संध्या करताना जर पाणी जवसापेक्षा जास्त गेलं तर सुरापानाचं, मद्यप्राणाचं पाप तुम्हाला लागतं. आपण तर तहान लागल्यासारखं पाणी पितो संध्या करताना. शास्त्र तसं सांगितलं. थोडं, अगदी थोडं, जिभेच्या अग्रभागाला लागेल एवढंच पहिलं पेशवायचा, नारायणचा, माधवायचा, गोविंदाय नमः. हे शास्त्र महाराजांनी त्यावेळेस नाही का पाणी प्यायचं मिळत नाही राम सापडेपर्यंत, यांनी तहान भागवली असते माझ्यासारखे. काय अस्तित्व असतं संतांचं, काय लीला आहे, काय चरित्र. मी म्हटलं तुम्हाला
असं सत्पुरुषांचं चरित्र इतकं सगळं या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी हा महात्मा करतो. आणि सगळ्यात जर काही करत असेल तर तुमची सगळी पापं घेतो म्हणतो मी, फक्त तुम्ही नाम घ्या. हा संत आहे. आणि हे सगळं तो करत असताना तो निर्लेप राहतो, कुठेच त्याला कशाचाच लेप लागू देत नाही. आणि एवढं सगळं करून अकर्तेपणा, मी काहीच करत नाही. तुम्हाला म्हटलं ना महाराजांना, ते म्हटले तुम्ही माझ्या स्वप्नात आले, ते म्हटले माय मी तुझ्या स्वप्नात आलोच नाही. रामानंद तू रामानंद महाराजांचं पारायण केलं ना, मग तुला दर्शन झालं ना, ते रामानंदाचं. ती म्हणले नाही तुम्ही माझ्या स्वप्नात आले. अगं म्हणले रामानंद महाराजांना काय करतील, कोणाचं रूप घेऊन येतील म्हणले, माझं रूप घेतलं म्हणजे मी थोडी आहे म्हणले, तो ते रामानंद महाराजच. अकर्तेपणाचा भाव संतांच्या ठिकाणी नाथ महाराज अवधूत आपल्याला सांगतो की अरे नाही, म्हणजे ज्या मार्गाने महापुरुष जातो, संत महात्मे जातात सज्जनो, त्याच मार्गाने आपलं जाणं कर्तव्याचं असतं. शिकायचं काय आपल्या परंपरेतनं, या संत ग्रंथांच्या माध्यमातून शिकायचं काय सज्जनो, तर हे शिकायचं. पुढे नाथ महाराज असं म्हणतात की त्या सूर्याचं वर्णन अवधूत सांगतो. अहो सूर्य करतो काय म्हणाले, त्याच्या सूर्यकिरणांनी हा सूर्य पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो. आणि शोषून घेताना किती प्रमाणात तो पाणी शोषून घेतो, अगदी अल्प प्रमाणात. मृग नक्षत्राच्या आधी रोहिण्या लागतात, रोहिणी नक्षत्र, रोहिणीपासूनच पाऊस सुरू होतो. मृगात तर काही प्रश्नच नाही. हस्त तर म्हणले हस्ताच्या शेवट जुन्या काळी तरी व्हायचं. हत्तीच्या सोंडेसारखी धार प्रत्येक नक्षत्रात तसा पाऊस पूर्वीच्या काळी निश्चितपणे पडत होता. आपणही तो पाहिला. मला आठवतं 91ला मी जेव्हा इथे नांदेड आलो तेव्हा किनवट माहूर या तालुक्यातला पावसाचं 400-500 मिली पेक्षा जास्त पाऊस असायचा. सगळ्यात जास्त पाऊस त्या क्षेत्रामध्ये, आणि प्रचंड पाऊस पडत असे. तर ते म्हणाले हा सूर्यनारायण करतो काय म्हणाले, तर हा इतक्या प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतो, पण त्याच्या कितीतरी प्रमाणामध्ये पाऊस पाडतो. म्हणजे सूर्याचं जे तत्व आहे, थोडं घ्यायचं आणि भरपूर घ्यायचं. साधकाचं तत्व असं असावं. आपल्याला या मार्गाने जायचंय सज्जनो. अवधूत जे यदुराजाला सांगतोय ते यदुराजा तर ब्रह्मज्ञानी होताच ते हो. हे सगळं त्या यदुराजाला पुढे करून आपल्याला सांगायचं. आणि दुसरं म्हणाले इतकं पाणी तो शोषून घेतो वैशाखामध्ये, चैत्रामध्ये, ज्येष्ठाच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा. पण कधी पाणी शोषून घेताना सूर्याला कोणी पाहिलंय का म्हणाले. किती अलिप्तपणे त्याचं कार्य करतो, कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही म्हणाले. आणि मग लक्षात येतं, पाऊस पडल्यावर आपल्या ध्यानात येतं, अरे बाप काय पाऊस झाला. विज्ञानामध्ये आपण तो बाष्पीभवन झालं, पाणी वर गेलं, त्याचे ढग झाले, ढगातून पाणी फिरलं. पण हा करणारा कोण आहे, तर तो सूर्य आहे. कुणासाठी करतो, तुमच्या माझ्यासाठी. कोणत्या अपेक्षेने करतो, कोणत्याच अपेक्षेने. घेतो किती निसर्गाकडनं, अगदी छोटं. पुन्हा आपल्याला किती देतो, प्रचंड प्रमाणात देतो. आणि एवढं सगळं करून त्या सूर्याचं सूर्यत्व निर्लेप आहे आणि अकर्तेपणाचं आहे. पुढे ते म्हणाले की योग्याचं सुद्धा अगदी असंच आहे म्हणाले. काय तुम्ही आपण देणार काय, मी म्हटलं तुम्हाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जेव्हा आपण त्यांचा जयघोष करतो सज्जनो आपल्या सद्गुरूंचा, त्याला आपण काय देणार नाही. पुण्यतिथीला मी 1 लाखाची पावती केली. अरे वर्षानुवर्ष त्यांनी काय पॅकेज दिलं तुला, तू 1 लाख म्हणजे तुझ्या 1 महिन्याचा पगारही देत नाही. पण 3 वेळा सांगितलं खेरड्याला 1 लाखाची पावती केली. माझ्या आईच्या नावाने, माझ्या वडिलांच्या नावाने, 4 लोकांना तरी आपण सहज सांगतो. ते म्हणाले योग्याचा अंतःकरण, योगी कसा असतो म्हणाले, योग्याचा असंच आहे, अगदी थोडं. रामानंद महाराज सुलतानपूरला गेले. भिकाजी पंत पाळणे म्हणून होते. 1-2 गावं त्यांच्याकडे पटवारी पडण्याची होती, अत्यंत गरिबी. आणि महाराज त्यांच्या घरी गेले, रामानंद महाराज, आणि म्हणले आज तुमच्याकडेच भाजी भाकरीचा नैवेद्य करा म्हणले रामाला. फार आनंद वाटला. एवढा मोठा महापुरुष रामानंद महाराज आपल्या घरी येऊन स्वतः म्हणतात की भिकाजी पंत आज तुमच्याकडे भाजी भाकरी. कशासाठी भाजी भाकरी? हे 6 महिन्यानंतर कळालं. त्यांच्याकडे भाकरी केली. म्हणाले अहो मी आता या वर्षी गुरुपौर्णिमेला बोलतो. महाराज मी गोंधळलो, पाहिलंच नाही. भिकाजी पंत म्हणाले अरे म्हणे चला ना. थोरले महाराज द्या. काय भाग्यवान भिकाजी पंत.
कुठे बुलढाणा जिल्हा, कुठे ते सुलतानपूर, त्याच्यावर एवढंसं खेडं, तिथे राहणारा हा दारिद्र्य. महाराजांनी तिकीट काढून नेलं. भिकाजी पंतांना थोरल्या महाराजांचं दर्शन झालं. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला गेले, महाराजांबरोबर गेले. माहित नाही पांडेपणाचे काम. 8 दिवस झाले, रजा गेली. मनामध्ये परतीच्या विचारात करायला आता आपली नक्कीच नोकरी गेली. पांडेपंत गेलंच म्हणले. आता बिदबीत गावात आले, पाहिलं तर सावडीवर हे नव्हते ऑफिसमध्ये. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस यांना आलेलं पत्र त्या ऑफिसच्या बाहेरच लावून ठेवलं की भिकाजी पंत तुम्हाला अजून 4 गावं इनामाची दिलेली आहेत. ऑफिसमध्ये येऊन आपली ऑर्डर घेऊन गावाची लिस्ट घेऊन जावी. भिकाजी पंत म्हणाले, रामानंद महाराज एक दिवस माझ्याकडे भाजी भाकरी खाल्ली, मला लक्षाधीश केलं. कशासाठी निवडलं ना? काही लोकांकडनं त्या सद्गुरूला सेवा घेतल्याशिवाय गत्यंतरच नसतं. याचं कारण आहे त्याला त्यांचा उद्धार. ते म्हणजे मी याच्याकडे भाजी भाकरी खाल्ल्याशिवाय नाही जमणार. सुदाम्याने काहीच मागितलं नाही. भगवंत त्याला म्हणतात, अरे तू कशी काय अपेक्षा? काय उत्तर आहे सुदाम्याचं? भगवंता, लक्ष्मी तुझी पत्नी आहे ना, मित्राच्या पत्नीचा लोभ मित्रांनी करावा का? डोळ्यात पाणी आलं. सुदाम्याची पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा केल्यानंतर भगवंतांनी सुदाम्याला जे गंध लावलं सज्जन हो, या भालप्रदेशाला प्रारब्ध बदलून टाकला. भगवंताचा स्पर्श काय असतो, संतांचा स्पर्श काय असतो, ती पवित्र भावना. हे योग्याचा योगी अगदी त्या सूर्यासारखा असतो. थोडं घेतो, फक्त तुमचं मन पाहतात. महाराज म्हणले, तुम्ही सगळं दिलं पण मला स्व दिला का? सर्वस्व दिलं, स्व दिला का? स्व देणं गरजेचं. आणि ते स्व म्हणजे काय? अंतःकरणात असलेलं सद्गुरूंविषयीचं, आपल्या भगवंताविषयीचं प्रेम. तो प्रेमात नाही का, देव एका पायाने लंगडाचे म्हटले ना, तो कशाने लंगडाय? त्याचं त्याला स्वतःवर प्रेम नाही करताय. तेव्हा आई, बहीण, मुलं, समाज जेव्हा आपल्यावर प्रेम करतो सज्जनो, काय ऊर भरून येतो. तो कशामध्ये मोजता येतो का त्या प्रेमाला? आपल्याला नाही मोजता. भगवंताचं व्यक्त स्वरूप जर 2 प्रकारे असतं, एक हास्य तुमच्या मुखावरचं आणि दुसरं प्रेम. ही भगवंताची खूण आहे, खूण. हे कोणत्या ग्रंथात लिहिलंय का? नाथ महाराज शांती ब्रह्म सद्गुरू प्रल्हाद महाराज राम नाव घेतलं तरी डोळ्यात. आठवण तब होता कंठी दाटोच प्रेम. असं अंतःकरण आपलं प्रेमाने भरल्याशिवाय मजा नाही सज्जनो. आणि ते भरण्यासाठी नामासारखा उपाय, आणि त्या नामासाठी 13 कोटीशिवाय उपाय. घाबरूच नाही. प्रपंच करताना केवढी विघ्न आली, आणि 13 कोटीसाठी 4-5 लोक मला अजून नाही, आमच्या अजून हिंमतच होते. जसं काही ना 15-20 लाखाचं लोनच घ्यायचं, आणि मॉर्टिगेजला यांच्याकडे काहीच नाही. आणि काय मॉर्टिगेज आपल्याकडे? त्या देहाशिवाय काय मला सांगा? त्या देहाही आपला देह आपण म्हणता, त्या देहावर तरी सज्जनो आपली सत्ता आहे का? बिलकुल सत्ता नाही. आणि द्यायचं काय होतं? फक्त निस्वार्थ प्रेम. महाराज मी तुमचा आहे, बस. मी अंतःकरणापासून महाराज तुमच्याशिवाय मला कोणी नाही. रोज सांगा. त्या आईला पाना फुटल्याशिवाय राहणार. अहो ती आई आहे ना, आई म्हटलं की पाना आलाच, तो येणारच. पण शेवटी त्या वासराला दुसण्या मारल्याशिवाय सुद्धा आचळातनं दूध येत नाही सच्ची. ते दुसण्या मारणं म्हणजे नित्य नामस्मरण. ते दुसण्या मारणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं. मी तुमचा आहे, मी तुमचा आहे. लहानपणी किती वेळा आपण आईचा पदर धरलाय. आई देणं ग चॉकलेट, आई देणं ग गोड शेंगदाणे. 10 वेळा मागितल्यावर तिने एकदा दिलेलं. आणि हे मागणं म्हणजे सज्जनो अभ्यास आहे. हे मागणं म्हणजे साधन आहे. हे मागणं म्हणजे तपश्चर्या आहे. हे तुम्हा मला या कथेतून अवधूत योगीराजाला सांगतात, यदुराजा, यातनं आत्मज्ञानाचा खऱ्या शाश्वत समाधानाचा मार्ग सापडणार आहे. आणि अनेक प्रकारची मनोरथ हा योगी, हा संत, हा सद्गुरुनाथ सज्जनो सकल सेवेकऱ्यांचा, भक्तांचा करतो. म्हणून पाणी शोषताना, पाऊस पडताना, या दोनही गोष्टी होत असताना सूर्य अलिप्त असतो. बघा तुम्ही निसर्गाकडे,
साधकाचं हे पाहिजे की कीन ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द डेली लाईफ, इन प्रपंच आणि परमार्थ also. परमार्थ सुद्धा तुमचं ऑब्झर्वेशन बारीक पाहिजे. त्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो की परमार्थ हा येड्या गवळ्याचा नाही, इतका सोपा नाहीये तो. म्हणून यदुराजाच्या या कथेमध्ये हेही सूत्र आहे की साधकांनी भक्तांनी जगाकडे अगदी व्यवस्थित बारकाईने पाहावं, सूक्ष्म अभ्यास करावा आणि त्यातून घ्यायचं काय तर या प्रकारे. एखादा दुष्ट माणूस दिसला, एखादा निंदक दिसला तरी त्याची निंदा केलेली आपल्याला आवडत नाही, त्याच्यातला दुष्टपणा आपल्याला आवडत नाही ना, मग तो माझ्यात येणार नाही आणि म्हणून मी त्याला गुरु केलंय. कोणाला? त्या दुष्ट माणसाला. तोही माझा गुरु आहे. हे अवधूत आपल्याला शिकवतो. हे मानवी जीवनात सज्जन हो आपल्याला शिकायचं. पुढे म्हणाले, इंद्रियाचे भोग भोगताना सुद्धा किंवा लोकांना ते भोग देताना योगी पूर्णपणे अलिप्त असतो. कुठेच तो गुंतलेला नसतो, अलिप्त असतो. आणि हे सगळं सज्जन हो योगी आत्मज्ञानाने इंद्रियांच्या द्वारे विषय सेवन करताना तुम्हाला दिसतात. पण तो आत्मज्ञान आहे, तो कुठेच त्याच्यात बरबटलेला नाही, लिप्त झालेला नाही. कर्तव्य भावना म्हणून तो सगळं करतो. तुम्ही नैवेद्य दिला, पंचपक्वानाचा दिला तरी ग्रहण करतो, भाजी भाकरीचा दिला तेवढ्याच आनंदाने तो घेतो. कारण उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ करणं, त्याच्यासाठी ते यज्ञ करणं. हा देह साधन म्हणून परमार्थासाठी दिलाय. प्रपंच हा वर्कशॉप आहे, प्रयोगशाळा. या देहाला चालवण्यापुरती ऊर्जा त्याच्यात निर्माण होण्यासाठी अन्न सेवन. महाराजांचं परवाच वाक्य म्हटलं ना, आहार किती असावा? ज्यांनी तंद्री लागणार नाही, ज्यांनी भ्रम निर्माण होईल, ज्यांनी सुस्ती येणार नाही आणि ज्यांनी निद्रा येणार नाही, एवढाच साधकाचा आहार असावा. परमपूज्य प्रल्हाद महाराजांचं बोधवचन. इतका योगी आत्मज्ञानाने भरलेला असतो की सेवेकऱ्यांच्या योग्य काळी तो कृपा प्रसादाने त्यांना तृप्त करतो. पुढे म्हणाले, योगी देहाने कर्म करताना दिसतो पण तो देहातीतच असतो. कर्तव्य करत राहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याच्या वाट्याला आलेलं कर्तव्याला तो कधीच चुकला नाही. किती चुकला नाही मी तुम्हाला सांगू. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज आपल्या आईची सेवा करताना एकदा तर त्यांनी आईला पुरणाची पोळी करून दिली. सद्गुरू प्रल्हाद महाराज आई देहात होती तोपर्यंत रोज संध्याकाळी तिचे पाय चेपत. आपल्या कर्तव्याला कधी चुकले. ही सगळी कर्म करत असताना अखंड नाम आणि आपल्या आयुष्याचं जे ध्येय राम नाम प्राप्ती नव्हे राम होणं, या ध्येयापासून हा संत महात्मा योगी कधीच ढळलेला दिसणार नाही. आपण ध्येयापासून सारखं विचलित होतो. काहीतरी प्रापंचिक नाही. आता मुलीचं लग्न होतं, 10 दिवस जप बंद, त्याच्यात आशेवचा असल्यामुळे आम्हाला जपच करत अन्न, याच्यात 3 वेळा स्वयंपाक करावं. काय जेवण चाललो बा, काय जेवण चाललं, माळा तर नाहीच. घरोघरी आहे की नाही मला सांगा. एकही घर असं नाही ज्यांच्याकडे आशेव चालत. एकही घर असं नाही की तेव्हा 35च्या ऐवजी 50 पोळ्या कराव्या लागल्या नाही. असं कुणालाच काही काम नाही. जप तर नाही, जप चालत नाही म्हणे. बरं हे नाही चालत असं कुठेच लिहिले नाही. माळ अहो देह अशौचाचा, देह जर माळेला का साधन आहे ते. 10 दिवस जप करा, 11 दिवस माळही सोडून द्या. गंगेत जानवा बदलतो की नाही, माळ बदला, काउंटर घ्या. नाही जप चालत. इतक्या मस्त आपल्या हे असतात ना सज्जन हो. अनेक प्रकारच्या देह संबंधांनी हा योगी, हा संत, हा महात्मा आपल्याला बांधलेला दिसतो. पण योगाला देहाचं फार सुंदर एक संज्ञा इथे नाथ महाराज देतात. ते म्हणाले, या योग्याला देहाचं भान कसं असतं म्हणाले, बाधित भान आहे म्हणे. आता बाधित भान म्हणजे काय, एक नवीन संकल्पना आपल्यासाठी. बाधित भान असतं म्हणाले. भान आपल्याला माहिती, अवधान भान स्वतःच. बाधित भान म्हणजे काय, की नारळाची दोरी जळून गेली, तिचा पीळ राखेला तसाच दिसतो, हात लावला की संपून. ते जसं आहे
तो पीळ आपल्याला दिसतो, पण प्रत्यक्ष ती दोरी आहे का, तिचा तो पीळ तितका घट्ट आहे का, नाही. स्पर्श केला की संपलं. याला बाधित भान असं म्हणतात. म्हणाले कायम पीळ असल्याचं दिसतं, पण तो भ्रम असतो, तो पीळ नसतोच. तसं देहाच्या बाबतीत संतांचं, सद्गुरूंचं, योग्यांचं असतं. असं बाधित भान असल्यामुळे तो सगळं करताना तो आम्हाला दिसतो, पण सज्जन हो, त्याला अहंकार वास्तविकता नसून त्याला अहंकार आहे असं आपल्याला दिसतं. स्वामी समर्थांच्या जीवन चरित्रात किती आपण पाहिलं, इतके ते रागवायचे. तुकामाई, आनंद सागर महाराज अनुग्रह घ्यायला गेले की म्हणायचे 10-12 लोक गेले. आनंद सागर महाराज आम्हाला अनुग्रह घ्यायचा. बरं, माझा अनुग्रह घेतल्यानंतर 5व्या दिवशी बायको मरते, करतो का? पुन्हा दर्शनालाच नाही. दुसरे महात्मे गेले, मला अनुग्रह द्या. अरे म्हणले, माझा अनुग्रह घेतला तर सगळं संपत्तीच जाते, घेतो का? नाही. खरे टिकले ते 4-5 आनंद सागर. आता हे सगळं बोलत असताना त्या सत्पुरुषाला, त्या अवधूत स्वरूपामध्ये राहणाऱ्या तुकामाईंना अहंकार नसतोच. काय सज्जनो, ब्रह्मज्ञानी पुरुष जे असतात ना, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. आणि हे ब्रह्मज्ञानी स्वरूप प्राप्त झालेले ज्ञानी पुरुष वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन करताना दिसत असतात. कोणी शांत आपल्या ब्रह्मानंदातच लीन असतात, महिनोन महिने ते जागचे हलतही नाही, त्या ब्रह्मानंदाच्या अवस्थेतच ते राहतात, ते कोणाकडे पाहतच नाही. काही असे असतात रागवणार, काही असे असतात कनवाळू, मी किती लोकांना नाम देऊ, किती लोकांचा उद्धार करू, असे ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांचे प्रकार सांगितले गेलेले. म्हणून आपल्याला ते लक्षात येत नाही, आपल्याला असं वाटतं ते अहंकारी आहे. असा संत मान. म्हणून म्हटलं ना, एक तर सत्पुरुषाला ओळखणंच कठीण, आणि तो आपल्या वाटेला येणं, त्याच्यावर निष्ठा बसणं, आणि बसल्यावर टिकणं फार अवघड. म्हणून सगुणातला सद्गुरू कधी कधी मला वाटतं नसलेलाच बरा, कारण आपण त्याच्यावरही म्हटलं ना तुम्हाला, महाराजांनी आलूवडे कशी खावे, महाराज हे कसं करतात, आणि महाराज मोटारीनच गेले, महाराज एसी शिवाय प्रवास. तू सगळं आयुष्य एसी मध्ये घालायच. महाराज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या सद्भक्ताच्या एसी गाडीत बसले तर आपल्या डोळ्यात येते. सगुणातल्या सत्पुरुषावर निष्ठा टिकणं फार अवघड आहे. कारण मी म्हटलं ना, काल आपला जो विषय झाला की आपली दृष्टीच विषयाची, आणि आपली दृष्टी विषयाची असल्यामुळे आपण संतांकडे सुद्धा विषयाच्या दृष्टीने पाहतो. ही कोणाची कमी होते? ज्याचं साधन उत्तम आहे, ती दृष्टी हळूहळू कमी होते. सज्जन हो, वास्तविक त्याला अहंकार नसतो, आणि असा योगी ओळखणं फार कठीण असतं. जसं उत्तरार्धामध्ये नाथ महाराज म्हणतात, दोरीच्या सापाने जर दंश केला तर कोणी मेलं का? दोरीचा साप आहे, खेळण्यातला साप आहे, आजकाल ते इतके सुंदर मिळतात मध्ये, अशा फेकले की घाबरतो माणूस, अरे पाल आली, अरे झुरळ आलं. पण त्यांनी कोणाला दंश केला आणि तो मेला असं झालं नाही. तसं म्हणाले आपल्याला ते कळत नाही. वास्तविक संसार हा सज्जनो मिथ्या आहे, आणि मृगजळाला पूर आला म्हणून त्याच्यात कोणी बुडाला आणि त्यात मेला, हे जसं शक्य नाही, किंवा मनुष्य त्याच्यासाठी धावाधाव करत नाही, त्याप्रमाणे हा मिथ्या संसार वेड्याला भयंकर वाटतो. असा अवधूताचं एक ऑब्झर्वेशन. जो वेडा आहे त्याला हा भीतीच वाटते. पण मी आत्म, मी देह नाही, आणि मग मी देह नाही म्हटल्यावर देहबुद्धी नाही, आणि मग देहबुद्धी नाही म्हटल्यावर भय आहे का? नाही. हा अवधूताचा संदेश सांगत असताना शेवटी ते म्हणाले की ऐसेनी वसता ये लोकी, शून्य गृही एकाकी, धड गोड न मिळे मुखी, परम दुःखी होईल. शेवटी अवधूत असं म्हणाले की या संसार सुखाचा विचार करत असताना राजा, मी तुला काय सांगू, म्हणाले की एक सेकंड,
या संसार सुखाच्या मागे जर मनुष्य लागला आणि त्यामध्ये गुंतला तर आत्मसुखाला तो वंचित होतो. असं यदुराजाच्या आणि अवधूताचं जे चिंतन चाललेलं आहे त्या चिंतनामध्ये पुढे यदुराजा म्हणतात की हे राजा, संसार दुःखाचे मूळ. सज्जनो, आता पुढचा 8वा गुरु यदुराजांना अवधूत सांगतायत. तो आहे कपोत. कपोत म्हणजे कबूतर. कबुतराला का गुरु केलं, कपोताला का गुरु अवधूतांनी केलं, हे सांगत असताना सज्जन हो, थोडीशी प्रस्तावना नाथ महाराज करतात. संसार दुःखाचे मूळ, स्त्री आसक्तीच जाण केवळ, स्त्री लोभाचे जेथ प्रबळ बळ, दुःख सकळ त्यापाशी. स्त्री पासाव झाले पुत्र, त्याचे ठाई स्नेह विचित्र, करिता दुःखासी पात्र, संसारी नर होताती. आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासाव दुःख विचित्र, पदोपदी भोगती नर अस्वतंत्र होई. या लागी भलते नि भलते ठाई, आसक्ती स्नेहो न करावा पाही, अति स्नेहो मांडलीजे जीही, दुःख तीही भोगीचे. स्नेह दुःखाची वार्ता, कपोता कपोतीची कथा, तुझ सांगेन नृपनाथा, स्वस्त चित्ता परियसी. असा सुंदर संवाद त्या दोघांचा चालताना यदू राजाला अवधूत म्हणतात की अवधूता, यदुराजा, या संसार दुःखाचं मूळ जर काही असेल तर खरं म्हणजे आसक्ती आणि मोह. आणि ही आसक्ती सज्जनो कुणाची असते, तर अवधूत सांगतात की स्त्री विषयीची जी आसक्ती आहे या संसारामध्ये, स्त्री विषयीचा जो लोभ आहे, अगदी प्रबळ असा लोभ, त्याच्यामुळे सकल दुःख मानवाला भोगावं लागतं. हे सगळं सांगत असताना यातली आसक्ती आणि मोह लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की संतांनी आपल्याला गृहस्थाश्रम करून दाखवलेला आहे. त्यातही आदर्श हे जर आपण पाहिले, गोंदवलेकर महाराज, रामानंद महाराज, आनंद सागर महाराज, आपला प्रल्हाद महाराज, त्यांनी गृहस्थाश्रम सद्गुरूंच्या आज्ञेने स्वीकारला. पूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यात तर 24 तास, अनेक वर्ष आपली सहधर्मचारिणी बरोबर असताना कुठेही कामाचा, क्रोधाचा, लोभाचा स्पर्श या महात्म्याने उदिला नाही. गृहस्थाश्रम तर करून दाखवला. गृहस्थाश्रमी परिब्रह्मचारी, रामदूत हनुमंत प्रगटले, खेटकपुरी साक्षात जयांचे नाव असे ठरले. गृहस्थाश्रमी परिब्रह्मचारी. आता इथे स्त्री विषयी जे काही गोष्टी आल्या तेव्हा स्त्रियांच्या मनामध्ये असं येऊ शकतं की स्त्रियांना सगळे ग्रंथ असं का समजतात. स्त्री विषय नाही, तिच्याविषयी असलेली पुरुषाची जी आसक्ती आहे, त्या आसक्तीतून निर्माण झालेला गृहस्थाश्रमातला प्रपंचातली अपत्य, अपत्यामध्ये त्याचं ममत्व, 3 गोष्टी, आसक्ती, मोह, याच्यामध्ये अंतर. ते म्हणतात की तुमच्या वाट्याला दुःख येणारच. जिथे आहे तिथे दुःख आहेच. जिथे मोह आहे आणि जिथे ममत्व आहे तिथे दुःख तुमच्या पदरी येणार, हे सांगण्यासाठी कुठल्याही मोठ्या भविष्यकाराची गरज नाही. सज्जनो, काय असतं, या कपोत हा गुरु सांगतात, याच्या आसक्ती आणि सूत्र या दोन्ही पासाव दुःख विचित्र, पदोपदी भोगिती नर अस्वतंत्र हो. फार कठीण. आणि हे सगळं सांगण्यासाठी सज्जनो काय बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये आता जो कपोताचा विषय येणार आहे त्याची थोडी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. आज मी थोडा वेळ जास्त घेऊ. एक तर उशिरा सुरू झालं, क्षमा मागितली. दुसरी क्षमा मागतो की थोडा वेळ जास्त घेतो. त्याचं कारण 7वा अध्याय इथे आज संपणार आहे. हा शेवटचा या अध्यायातला 8वा कपोताचा गुरु. फार सुंदर तत्वज्ञान नाथांनी इथे सांगितलंय बरं.
सज्जनो, माणसाच्या आयुष्यामध्ये विवाह समय हा अत्यंत महत्वाचा संधी काल आहे. लक्षात घ्या मी काय काय सांगतो. मानवी जीवनामध्ये विवाह समय हा अत्यंत महत्वाचा संधी काल. काय असतं की या वेळेला सामान्य मनुष्य अंतर्यामी बदलून जातो. आणि होतं काय, तो इतका बदलतो आणि कामवासनेच्या अधीन होऊन जातो. कामवासनेच्या अधीन झाल्यानंतर ते असं सांगतात की सगळ्या वासनांमध्ये कामवासनेचा जोर हा अत्यंत विलक्षण आहे सज्जन. आणि त्या कामवासनेचा अंमल या जीवाला सर्व बाजूनी काय करतो, व्यापून टाकतो. आणि म्हणून या दृष्टीने ते सांगतात की स्त्री अधीन असलेला पुरुष कितीही हुशार असला पण तो स्त्री लंपट असेल तर ते म्हणाले कितीही हुशार कितीही कर्तृत्ववान पुरुष असू दे पण तो जर स्त्री अधीन असेल तर एक सूत्र अध्यात्मशास्त्र सांगतं, कितीही कर्तृत्ववान कितीही विद्वान कितीही बुद्धिमान कितीही चाणाक्ष जरी असेल पण तो जर स्त्रीच्या अधीन असेल तर असे पुरुष जीवनातली उच्च ध्येय कधीही प्राप्त करू शकत नाही. नवे नवे ती उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी ती नालायक असतात. यातलं सूत्र आसक्ती, मोह आणि ममत्व आहे. पुढे ते म्हणतात की राजकारण काय, धर्मकारण काय, परमार्थात सुद्धा नाथांचं हे सगळं निरीक्षण आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेचं नाथांनी फार सुंदर अभ्यास केलेला आहे. म्हणून नाथांसारखा ब्रह्मज्ञानी पुरुष सुद्धा गवळणी त्यांना लिहाव्या लागले. तेच तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. पण तत्कालीन लोक काय म्हणतात त्याला, कला इतकी भयावह होती, त्या चालीवर नाथांना गवळणी, गोंधळ असे प्रकार काव्यामध्ये साहित्य क्षेत्रात आणून नवरा नको गो बाई मजला, नवरा नको, त्यांना लोकांना नवरा बायको ते रिलेशन आवडतं म्हणून त्या भाषेत येऊन काम, क्रोध, मोह, आत्मा, परमात्मा त्याचं एकत्व हा विषय त्यांना आवडेल अशा भाषेत नाथांना सांगावा लागला. सज्जनो, ब्रह्मज्ञानी पुरुषाला किती खाली यावं लागतं या समाजाच्या तुमच्या माझ्या विचाराचा. विषय असा आहे की नाथ महाराज असं सांगतात की समाजकारण, धर्मकारण, परमार्थात सुद्धा मोठमोठे कर्तृत्ववान पुरुष केवळ वासनेच्या पोटी, काम वासनेच्या पोटी अधोगतीला जातात. आणि इतकं सुंदर कसं सांगू शकले बरं. तर व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा नाथांनी स्वकीय अगदी जवळचे नातेवाईक आणि परकीय अशी माणसं त्यांनी पाहिली की जी अत्यंत विद्वान आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण कामवासनेच्या नादी लागून पदच्युत झालेली नाथ महाराजांचे जावाई, वेदशास्त्र संपन्न विश्वंभर शास्त्री म्हणून त्यांना मोठी मुलगी गोदा नावाची त्यांनी दिली होती. अर्ध्या बऱ्यापैकी संसार झाला आणि हे शास्त्री बुवा नायकिनीच्या नादी लागले आणि तिच्या पायऱ्या नाथांना चढाव्या. सूत्र काय तर कामवासना. तेव्हा सज्जन हो, म्हणून आपल्या जेवढे काही ग्रंथ नाथ महाराजांचे त्या प्रत्येक ग्रंथामध्ये जवळपास नाथांनी कामवासनेचा अनिवार्यपणे झालेल्या कामवासनेमुळे जे नुकसान अनिवार्यपणे झालं त्याचं वर्णन नाथांनी स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात केलं. अर्थात परमार्थाचं ध्येय असलेल्या, पुढचा मुद्दा फार सुंदर आहे, परमार्थाचं ध्येय असलेल्या पुरुषाला त्याच प्रवृत्तीची म्हणजे धर्मानुकूलीन, धर्माला अनुकूल असणारी जर पत्नी मिळाली, सहचारिणी मिळाली तर नाथ महाराज म्हणाले त्याच्या परमार्थाला त्याची फार मदत होती. हे सांगायला नाथ महाराज विसरले नाही. लीला भोळेंनी नाथांवर एक कादंबरी लिहिली शांती ब्रह्म नावाची.
फार सुंदर कादंबरी, तुम्ही वाचा. जवळपास 10 ते 12 संतांवर लीलाताई गोळेंनी प्रयोग केले. त्यांचं वय आता 95च्या जवळपास आहे. फार मोठ्या साधक, उत्तम लिहितात. त्यांनी शांती ब्रह्म या नाथांवरच्या कादंबरीमध्ये एक गोष्ट सांगितली म्हणजे एक संवाद असायचो आणि तिथे नाथ महाराज सांगतात स्वतःच्या जीवनाविषयी. नाथ महाराज म्हणाले, माझा हा सगळा परमार्थ इतक्या उच्च पदाला पोचण्याचं कारण गिरिजा आहे, त्यांची पत्नी गिरी. तिच्यामुळे या प्रपंचाला परमार्थ रूप यायला लवकर प्राप्त झालं. तिच्यामुळे माझा परमार्थ झाला, असं नाथ महाराज सांगतात. एखाद्या अत्यंत धार्मिक कर्तृत्ववान आध्यात्मिक दृष्ट्या पुरुषाला सहधर्मचारिणी, खरं तर सहचारिणी असं म्हणतात, पण सहधर्मचारिणी का, की जी धर्माला अनुकूल आहे आणि धर्माचरण करायला जी मदत करते, म्हणून तिला सहधर्मचारिणी. नुसती बायको म्हणणं, वाईफ म्हणणं किती छोट्या गोष्टी. काय आपला भारत देश आहे, काय आपली परंपरा आहे, काय आपलं तत्वज्ञान आहे, की आपल्या पत्नीच्या विषयी काय भावना सांगते. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. संपलं. एवढ्या श्लोकामध्येच काय भाव निर्माण होतो मला सांग. माझी बायको नाही, माझी वाईफ नाही, ती किती छोटे आणि किती हलके शब्द वाटतात नाही. ती माझी सहधर्मचारिणी आहे. आणि सत्पुरुषांच्या जीवनामध्ये जिजीमाय असेल, थोरल्या महाराजांच्या पत्नी असलेल्या कोणत्याही संतांची पत्नीचा उल्लेख करताना ती त्यांची लीला सहधर्मचारिणी म्हटली जाते. जिजीमाय कोण होत्या? प्रल्हाद महाराजांच्या लीला. सहधर्म तर आहेच, पण लीला आहे त्यांची, जीवनच लीला आहे. का तर ती आदिशक्ती महामाया जिजीमायचं गोळसर रूप घेऊन आली आणि संसार आणि परमार्थ कसा करून दाखवला. महाराज गेल्यानंतर 12 वर्ष संस्थान एक इयत्ता न शिकलेल्या जिजीमाईनी पातिव्रत्याचं तेज काय असतं. जिजीमायला बाबा बिलसरेंनी एकदा गोंधळ्यात गेले तेव्हा प्रश्न विचारला. आदरणीय बाबा बिलसरे म्हणजे प्रोफेसर, किती सुंदर प्रवचनकार आपण त्यांचे, तर किती ज्येष्ठ सारे. जिजीमाय म्हणजे, जिजीमाय तुम्हाला मुलगा नाही तर अपत्य नाही, मुलगा नाही, तुम्हाला वाईट वाटत नाही का? एका क्षणात स्पॉन्टॅनियसली जिजीमायने उत्तर दिलं, अहो ही सगळीच मुलं माझी आहेत ना. सांगा, सुशिक्षित आणि सुसंस्कृत नाही का आपण त्यांची लेकर. आपल्याला कोणतं दुःख आयुष्यात करण्याची प्राज्ञा आहे, बोलण्याची प्राज्ञा आहे. जे दुःख महाराज म्हणाले ना, थोरले महाराज म्हणाले, अहो आयुष्यात कुणीच भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली म्हणाले गोंदवलेकर महाराज. पण म्हणाले माझ्याकडे विद्या नाही, माझ्याकडे सत्ता नाही, माझ्याकडे पैसा नाही. गोंदवलेकर महाराज म्हणले काय होतं माझ्याकडे? फक्त 2 गोष्टी मी केल्या. एक, पहिलं सदाचरणाचं सूत्र, मी कधीही कुणाचं अंतःकरण दुखवलं नाही. आणि क्रमांक 2, नामाशिवाय साधन केलं नाही. आणि एवढं करून हा महापुरुष गोंदवलेला अन्नदान सुरू केलं. आधी थोरल्या रामाच्या मंदिरामध्ये, धाकट्या रामाच्या मंदिरात त्यांची भूक राहेच ना अन्नदान करायची महाराजांची. बरं ते पटवारी होते, कुलकर्णी होते त्या गाव परिसरात. तर म्हणले आता असं करून गोंदवलेला बाजारच सुरू करू म्हणाले. कशासाठी? तर बाजाराच्या निमित्ताने दर आठवड्याला गोंदवलेला लोक येतील आणि आलेले लोक रामाचं दर्शन घेतील आणि आलेल्या सगळ्या लोकांना मला जेवू घालता येईल. दुपारी 12 ते 2च्या दरम्यान महाराज दौंडी द्यायचे बाजारमध्ये, चला जेवायला, चला रामाच्या प्रसादाला, चला रम्याच्या प्रसादाला. अन्नदान करण्याची केवढी हौस नाही हो, काय प्रेम. नाही यांनी जेवावं, यांनी जेवावं. आणि त्याच्या मागचं सूत्र असं होतं सज्जन हो, की या माझ्या रामाचा प्रसाद घेतल्यानंतर यांना नामाची बुद्धी होईल. रामाच्या दृष्टिक्षेपात, कृपा दृष्टीवर यांचं पूर्ण आयुष्य धरून जाणार आहे. त्यांनी रामाच्या दर्शनाने काय काय मी सांगताना आपली परंपराच इतकी श्रेष्ठ असेल. कर्नाटकामध्ये महाराज मे महिन्यामध्ये गेले होते, वैशाख महिन्यात, आणि ब्रह्मानंद महाराज म्हणजे यांची मिरवणूक काढायची. आणि मिरवणूक दुपारी काढली 11:30-12 वाजता. आणि ब्रह्मानंद महाराज त्यांच्या 2-4 शिष्याला सांगितले की मोठ्या मशाली आणा म्हणा. ते म्हणजे आता दिवसा. ब्रह्मानंद महाराज म्हणजे रांडीच्या सांगतो तेवढं कर. कर्नाटकात शिवी अशी पटकन दिले, स्वामी समर्थ द्यायचे शिळ तशी. रांडीच्या सांगितलं तेवढं कर की रे.
आणि आणल्या त्यांनी 4 मशाली. कशा? महाराजांच्या समोर दूर धर म्हणले. महाराजांना उष्णता नाही लागली. सांगितलेली आज्ञा, सगळी मिरवणूक संपली आणि मग ब्रह्मानंद महाराजांनी त्यांनी विचार, महाराज तुम्ही दिवसा मशाली कशाला लावायला आल्या? अरे सिंच्या म्हणाले, दिवसा मशाली का लावल्या या औत्सुक्यापोटी लोक बाहेर येतील की दिवसा मशाली कशाला लावल्या. आणि तेव्हा महाराजांच्या मिरवणुकीतून महाराजांचं त्यांच्यावर कृपादृष्टी पडेल आणि त्यांचा उद्धार होईल, याच्यासाठी मशाली लावल्या. काय संत असतात. सद्गुरूंवरचं प्रेम आणि जनकल्याणाचा केवढा मोठा अट्टहास नाही. मला मिळालं ना, यांना मिळावा. मला जो आनंद मिळाला या सगळ्यांना तो मिळावा, तो वाटावा, नाही का? गोपाल काल्याचं वैशिष्ट्य काय सज्जन? सामाजिक भान, राष्ट्रीय कर्तव्य काय? की सगळ्यांना मिळावं, सगळ्यांचं एक आणि सगळ्यांना द्यावं, सगळ्यांना मिळावं. काय मिळावं? जो आनंद मला मिळाला. कोणता मिळाला? ब्रह्मानंद. कोणता? कसा? जगातला सर्वोच्च. कसा असतो? कशावरच अवलंबून नसेल असा मला मिळाला. तो या प्रत्येक जीवाला मिळावा, ही तळमळ त्या योग्याची, त्या संताची असते. सज्जन हो, नाथ महाराज म्हणतात की परमार्थ करणाऱ्या पुरुषाला भाग्याने तशीच सहचारिणी जर मिळाली तर त्याचा परमार्थ, त्याचा प्रपंच तर उत्तम होतोच म्हणाले, पण त्याचा परमार्थ सुद्धा फार सुंदर होतो. हे नाथ महाराज स्पष्ट सांगतात, सांगायला विसरले. अगदी आता पुढे पुन्हा प्रपंचाच्या मार्गावर येतात. कटू सत्य सज्जनो, नाथ महाराज सांगतात, काय सांगू म्हणाले, अगदी धर्माच्या अनुज्ञेने, बघा शब्द काय, अगदी धर्माच्या अनुज्ञेने जरी कामवासना भोगली तरी तिच्यामधून जे ममत्व निर्माण होतं तेही मोठं घातक आहे. महाराज काय म्हणाले, प्रपंच, गृहस्थाश्रम, बायको हा प्रश्नच नाहीये म्हणाले. प्रश्न आहे आसक्तीचा, प्रश्न आहे मोहाचा, प्रश्न आहे ममत्वाचा. तर ते म्हणाले, अगदी धर्मशास्त्राच्या अनुज्ञेने जरी तुम्ही प्रपंच केला तरी त्याच्यामधून निर्माण होणारी संतती, त्याच्यामधून निर्माण होणारं गृहस्थाश्रमातलं बायकोविषयीचं, मुलांविषयीचं आपलं जे ममत्व आहे ते अत्यंत घातक असतं. त्या ममत्वापायी ते म्हणतात, कुटुंबातील व्यक्तीच्या सुखदुःखाचे हेलकावे माणसाला अखंड भोगावे लागतात आणि म्हणून त्याच्या जीवाला कधीच स्वस्थता मिळत नाही. हे सूत्र फार महत्वाचे आहे. मानवी जीवनातलं हे कटू सत्य आहे, पण याच्यावर सुद्धा नाथ महाराज केवळ हा प्रश्न सांगत नाही, याच्यावरचं उत्तर देखील सांगतात. ते म्हणाले की मनुष्याच्या जीवनाला स्वस्थता, शांती, समाधान, म्हणून म्हटलं ना, कोणत्याही व्यक्तीला तुम्ही विचारा, आज तर परिस्थिती 21व्या शतकातली अशी आहे की अगदी LKG पासूनच्या मुलांपासून तर अगदी रिटायर्ड झालेल्या व्यक्तीला तुम्ही विचारा, तुम्हाला स्वस्थता मिळाली, तुम्हाला शांती मिळाली का, तुम्हाला समाधान मिळालं का? ते म्हणले, अहो ते फार दूर आहे हो म्हणले. मग अहो स्ट्रेसच खूप आहे, अहो फ्रस्ट्रेशनच आहे. आमचा पोरगा डिप्रेशन मध्येच गेला, जावाई त्याच मार्गावर आहे, पोरगी फ्रस्ट्रेशन मध्येच. हा प्रश्न 21व्या शतकात फार मोठ्या प्रमाणात वाढले. तेव्हा ते काय म्हणाले की स्वस्थता या जीवाला नाही. आणि मग तिथे अवधूत यदुराजाला म्हणतात, यदुराजा, स्नेह दुःखाची वार्ता आता कपोता कपोतीची कथा तुझ सांगेन नृपनाथा, स्वस्थ चित्ता परियेशी. हे सगळं मानवी जीवनाचं तत्वज्ञान अवधूत यदुनाथाला आणि नाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतात. हे दुःख आहे. स्त्री, आसक्ती, मोह, माया, ममत्व याच्यातून मानवी जीवनात गृहस्थाश्रमामध्ये केवळ दुःखच आहे. नाही हो, मुलगी आहे ना माझी, मी आई आहे ना तिची, तो माझा मुलगा आहे ना, एकुलता एक आहे ना, लहानाचा मोठा केला ना, आता अमेरिकेला गेला ना, मला वृद्धाश्रमात ठेवलं ना, मला विचारत नाही ना. एवढ्या समाजातले प्रश्न आहेत सगळे. पुण्यामध्ये परांजपेंनी स्कीम काढली, आपल्या सगळ्यांना कदाचित माहीत असेल, नसेल तर मी सांगतो की काहीतरी त्यांची स्कीम आहे की
तुम्हाला कोणी सांभाळत नसेल तुमचे कट्टे, तर 25 लाख रुपये भरायचे. तुम्हाला 1 रूमचा 2 रूमचा काय ब्लॉक अमक तमक, सकाळी डॉक्टर येतील, दुपारी डॉक्टर येतील, तुम्हाला तपासून जातील. चांगले असतील तरी तपासतील, नसतील तरी तपासतील. एक माणूस जर अजून 5 लाख भरले तर तुमच्याशी गप्पा मारायला येईल. अशी सगळी व्यवस्था. फक्त मुलगा आणि मुलगी तुमची येणार नाही, त्यांनी पैशांची व्यवस्था करावी. यथोचित वेळेला तुमचे अंतिम संस्कार करून तुमची रक्षा आणि अस्थी मुलाची इच्छा असल्यास त्याला पोहोचवल्या जातील. अदरवाईज त्याही नर्मदेमध्ये किंवा सांगितल्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. एवढी समाजाची 21व्या शतकातली भयावस्था आहे. अशा वेळी आपल्याला कोण आहे? हे जे ममत्व आहे ते म्हणाले, या ममत्वामुळे सामान्य माणसाला प्रपंचामध्ये राहावंच लागणार. पण सज्जन हो, आपले अंतरंग जर भगवंताशी जोडले गेले, आपलं अंतःकरण जर भगवंताच्या चरणी लीन झालं ना, तर प्रपंचातलं कोणतंच दुःख तुम्हाला बांधणार, असं स्वतः नाथ महाराज सांगतात. आणि मग या कथेला सुरुवात होते. आता यदुराजाला ती कथा सांगतात. कोण? अवधूत सांगतात. काय सुंदर कथा आहे सज्जनो, सांकेतिक आहे. ते म्हणाले, पुढे म्हणाले, कपोतीचे स्नेह गोड, धरून स्त्री सुखाची चाड, वनी वृक्ष पाहुनी गुड, करी नीड कपोता. तेने वनचरे वनस्थळी, निडा माझी स्त्री मेळी, वासू केला बहु काळी, बाई जीवरी पुळला. कपोता आणि कपोती परस्परे दोघा अतिप्रीती, स्नेह वाढलासे चित्ती, हृदयी आसक्ती नीच नवी. हावभाव विलास स्थिती, येरा येरांकडे पाहती, परस्परे कुरवाळीती, ओठंगिती रंबरा. येरा वेळे वेगळे होणे, नाही जिवे अथवा मने, दोघे वर्तती एक प्राणे, खाणे जेवणे एक. सेविता ज्याची अति गोडी, ते घालती एरांच्या तोंडी, जीवे प्राणे शिनोनी जोडी, ते दे आवडी स्त्रियेशी. स्त्रियेशी सांडोनी दुरी, पाऊल न घाली बाहेरी, हात धरोनी परस्परी, आत बाहेरी हिंडती. सदा एकांत वसती, एके स्थानी दोघे असती, दोघे क्रीडा विहार करती. कपोताची एक सुंदर कथा आहे. फार मोठ्या सगळ्या ओळी तुम्हाला वाचून दाखवत नाही, पण त्या सगळ्यांचा अतिशय सुंदर अर्थ नाथ महाराज सांगितले. नाराज महाराज म्हणाले की संसार मिथ्या आहे. घरदार, बायका, मुले, जे ब्रह्मानंद महाराजांनी मोक्ष प्राप्तीच्या रहस्यात सांगितलं, त्याचा आधार नाथ भागवत आहे. नाथ महाराज म्हणतात, घरदार, बायको, मुले यांच्यावर आसक्ती ठेवू नये. कर्तव्य, पण याचा अर्थ कंसात महत्वाची गोष्ट, कर्तव्यालाच. सूत्र काय? आसक्ती. दुःख कशाने आहे? कर्तव्याला दुःख नाही. कर्तव्य तर पुण्यकर्म आहे. आसक्ती, माझा माझा शोक नको. शोक होण्याचं कारण काय? ममत्व आहे, आसक्ती आहे. एकुलता एक मोठा मुलगा होता, तो गेला. त्याचा प्रारब्ध आहे, तुझ्या वाटेला तेवढंच होतं. संत येऊन सांगतात काय? तुझा आणि त्याचा ऋणानुबंध तेवढाच होता. म्हणजे काय सांगतात? तुझं प्रारब्ध सांगताय. हे जर आधीच कळालं तर आपल्याला फोड झाला तो कापावंच लागणार. डॉक्टरांना माहित असतं, व्हायरल झालं, तुम्हाला 8 दिवस काहीच करता येणार नाही, पुढच्या 8 दिवस विकनेस राहणार आहे. त्यामुळे डॉक्टरला जेव्हा व्हायरल होतं तेव्हा तो दुःखी होत नाही. आपलं बापरे 4 दिवस झाले अजून थांबलोच नाही, कायच करावं, ही गोळी देऊ का ती? अज्ञानाचं लक्षण. ज्ञानी माणूस, आपल्याला ज्ञानी होऊन आपलं ध्येय साधायचं. ते म्हणाले संसार हा असा आहे, आणि म्हणाले प्रपंच आसक्तीने केला तो दुःख आहे, अनासक्तीने प्रपंच केला सुख आहे. आणि महाराज काय म्हणाले, ज्याला प्रपंच करायचा तरी फक्त त्याच्यात आसक्ती ठेवायची, कर्तव्याला चुकायचं नाही. ह्या 2 मुद्दे ज्याला आयुष्यातले व्यवस्थितपणे कळले आणि वळले म्हणजे आचरणात आणता आले, त्याला संसार. आपण जे आलो, अनेक जन्माचे संबंध ऋणानुबंध आपल्या बरोबर घेऊन आलो. कोणीतरी बायको आहे, कोणीतरी मुलगा आहे, कोणीतरी मुलगी आहे, कोणीतरी सून आहे, कोणाचे तरी जावई, कोणीतरी सहकारी आहे, कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये दुष्ट म्हणून तुम्हाला खेटर मारणारा, अपमान करणारा येणारच आहे, कारण ते तुमचं पूर्व संचित आहे. हे ज्याला कळलं त्याला दुःखच नाही. दुःख करायचं कशाला नाही. तेव्हा नाथ महाराज सांगतात की
अनासक्तीने प्रपंच जर केला तर तो प्रपंचच परमार्थ होऊन जातो महाराजांचा. आपल्याला ते करायचंय, ते शिकायचंय सज्जन. आसक्ती आणि मोह, पुन्हा नाथ महाराज सांगतात, दोनही माणसाला काय करतात, पराधीन करतात. आणि एकदा तुम्ही पराधीन झालात की तुमच्या दुःखाला वाव हेच अनंत आहे, अनंत काळ चालणारं दुःख आहे. म्हणून पराधीन न होण्यासाठी आसक्ती आणि मोह हा बारीक अभ्यास करा. निरीक्षण नाही, गुंतायचं नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, बा अंतकाळीचे कोणी नाही, कोणीच नाही. जन हे सुखाचे, तुमचे चांगले दिवस आहे, बापरे काय सुंदर स्वयंपाक, उद्या जेवायला बोलवा. जन हे सुखाचे, जोवर चाले धंदा तोवर बहीण मने दादा. हा व्यवहार आहे, हा प्रपंच आहे, हे विश्व आहे, हे जग. समर्थ म्हणाले, जग ओळखून वागावे. किती ज्ञान एवढं तुम्हाला, फक्त दासबोध, ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत यातलाही पुन्हा जो नाही तीन जमत, एक घ्या, कोणता जो आवडतो. पण त्याचं नित्य श्रवण, नित्य वाचन, नित्य चिंतन जर केलं ना, अगदी थोड्या चिंतनात सुद्धा प्रचंड सुख आहे. प्रचंड म्हणजे एक ओवी घ्या, तुम्ही कोणती दासबोधाची घ्या, माऊलीची घ्या, नाथांची घ्या. नाथांच्या ओळीमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं की आदर्श ओळी जर कोणती असेल तर, गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, कर्तव्य निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मैळे श्रीराम. आपल्याला हे सांगायचं. गृहस्थाश्रम न सांडिता, गृहस्थाश्रम सोडूच शकत नाही आपण. किती म्हणा तुम्ही, किती वैराग्याच्या गप्पा मारा, संध्याकाळी त्या गाईला त्या गोठ्यात त्या दावणीला तिथे बांधावंच लागतं. ती येतेच तिथे वास्त्राच्या ठिकाणी. ग्रस्ताश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता. आपल्याला कर्मरेखा ओलांडताच येणार, ओलांडायची नाही. कर्तव्य व्यवस्थित, निज व्यापारी, अगदी तुमचा जो व्यापार आहे, जी काही नोकरी आहे, ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेडा लागली श्रीराम. समर्थांनी तेच सांगितलंय, नाथांनी तेच सांगितलंय. किती सुंदर असत. तर म्हणाले, त्या कपोता कपोतीची कथा सांगत असतात, त्याचं सूत्र ते म्हणाले की अति आसक्तीत गुंतलं. अंडरलाईन करून ठेवा सज्जन, हे वाक्य हृदयात करून ठेवा. अति आसक्तीत गुंतलं की तुमच्या पदरी अखंड दुःख आहे. आपल्याला दुःख भोगायचं का नाही, मग काय करावं लागेल, आसक्ती एकदम संपणार नाही. आता घरी गेल्याबरोबर आसक्तीच्या गप्पा करू नका, कारण यांच्याकडे जेवण गुरुवारी संध्याकाळीच आहे, उद्या रविवारी पण नाही, कारण ते उद्याच नाही, आजच रविवार, आज नाहीच. त्यामुळं आसक्ती हळूहळू अगदी संपत. आणि ते जमेल का, नक्की जमेल सद्गुरूंच्या कृपेने. आणि त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा एक सूत्र मी रोज तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट महाराजांच्या कानावर घालून करायची. म्हणजे गेल्या गेल्या आसक्तीची सांगूनच टाका, ते मॅनेज करून देतील तुम्हाला कशी करायची. पण लक्षात ठेवा, जे जे आसक्तीमध्ये गुंतले ते आयुष्यभर दुःखात राहिले. मी सांगत नाही, मला सांगण्याचा अधिकार आहे, बाकीचं पुढचं तुम्हाला सगळं माहितच आहे. पण नाथ महाराज जेव्हा सांगतात की आसक्तीत गुंतलं तर तुम्हाला दुःख आहे, त्याच्यामध्ये राहू नका. आता कपोतीची कथा सांगताना एक सांकेतिक कथा आहे. एका वनामध्ये एक कबूतर आणि त्याची पत्नी कपोती, कपोत म्हणजे कबूतर, कपोत आणि कपोती राहत होते. त्याचं फार सुंदर वर्णन, म्हणजे इतकं सारखं असं वाटतं आपला संसार सांगायला ठीक आहे. तर म्हणाले, दोघं एकत्र आले, दोघांचं प्रेम झालं, अत्यंत प्रेम एकमेकांवर. आणि असा सुंदर काळ त्यांचा या प्रेमामध्ये चालला, इतका की अन्न शोधायला गेले तरी हातात हात धरले. दोघे दिवसभर घरट्यामध्ये राहायचे, एकमेकाला सोडून क्षणभरही राहायचं नाही. आणि त्या आनंदामध्ये नवीन संसार सुरू झाला. त्या संसाराचं वर्णन अतिशय सुंदर त्यांनी, एकांती गोड बोली, सासू सासऱ्यांचा विकल्प घाली, दिरा भावाच्या मोडी चाली, बोलाच्या बुलबी बुलबीचं. नाथ महाराज इथे आपल्याला दाखवतात सांकेतिक म्हणी, आणि आपलं दाखवतात. ज्या माय बापाने 25 वर्ष मुलाला सांगितलं, सज्जन हो, आपलं शास्त्र सांगतं तरुण मुलीची परीक्षा केव्हा असते, तारुण्यात असतात. मुलाची परीक्षा केव्हा होते, लग्न झाल्यानंतर. 25 वर्ष
26 वर्ष मुलगा, आई 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 इकडं काय, आई हे करू का, आई ते करू का. लग्न झालं 6च महिने होऊ द्या आणि आता या 2 पिढ्यांपासून ती बेडरूम संस्कृती आली. आपल्या लहानपणी तर नव्हतीच, पण ही बेडरूम संस्कृती आली. जो एकांतातल्या सहवास वाढला, इथे नाथ महाराज सांगतात, आपण तर काही बोलत नाही, एकांती गोड बोली पत्नी, अहो ऐकता का, वगैरे वगैरे. सासू सासऱ्यांचे विकुल्प घाली, दिरा भावांच्या मोडी चाली, बोलाच्या भुली फुलवीत, एक ऐसनी बसती, एरा एरा ते टेकती, एक शय्य निद्रा करती, अहोरात्र एकत्र. या कपोताचं म्हणाले असं चाललं. खूप प्रेम एकमेकांचं, एकमेकांशिवाय घास खायचं नाही. यांनी चोचीने तिला भरवायचं, त्याला आवडणारे यानं म्हणायचं, असं कपोताची अवधूत कथा सांगतात. त्याच्यामुळे आपल्याला सांगायला काहीच हरकत नाही. अवधूत यदुराजाला सांगतायत, त्याच्यानंतर ते नाथांनी पाहिलं, आपल्याला सांगितलं आणि आपल्याला सांगितलं यांना सांगा. किती छान. विषय विलास करताना त्या कपोता कपोतीला इतके प्रेमामध्ये रंगून गेले, इतका अखंड विषयाचं सेवन आहे दोघांचं, एक क्षणही एकमेकांना सोडून राहत नाही. आणि हे सगळं विषयोपभोग घेत असताना सज्जन हो, त्या दोघांच्याही लक्षात म्हातारपणाचा काळ किंवा अंतकाळाची काहीच आठवण दोघांना नाही. तारुण्य आहे, मानवी जीवनात अगदी असंच असतं. आणि हे सगळं सुरू असताना काही दिवसानंतर कपोती अंड देते. त्या दरम्यान सुद्धा ते एकमेकांना कधी सोडून राहत नाही. आणि एके दिवशी म्हणाले, त्या अंड्यामधनं अतिशय कोमल, अत्यंत गोजीरवाणी, सुंदर अशी कपोताची पिल्ल बाहेर येतात. त्यांचं ते निरागस दिसणं, त्यांची ती छोटी चोच, दोघही मुलांना पाहून हरखून जातात, कपोत आणि कपोत. अवधूत कथा सांगतात सज्जन हो, आपल्याला ऐकायला बिलकुलच हरकत नाही. आणि अशी ती पिल्ल बाहेर आली. दोघांनी आपल्या चोचीने त्यांना भरवावं. त्यांचा चुचू चुचू आवाज दोघांना इतका गोड वाटायचा आणि मनामध्ये यायचं, आपल्या प्रेमाचं प्रतीक, आपल्या प्रेमाचं फळ परमेश्वराने आपल्याला दिलं. हे मानवी जीवनात सज्जनो असंच इतकं प्रेमाने त्यांना ते भरवायचे. आणि पुन्हा दोघं कपोत आणि कपोती या पिलांसाठी अन्न आणण्यासाठी दूर अरण्यामध्ये जायचे. पटपट पटपट अन्न मिळवायचे, चारा मिळवायचे काय, आणि आपल्या घरट्यामध्ये येऊन खाली ठेवून त्या छोट्या पिल्लांना दोघही प्रेमाने भरवायचे. आणि मग उरलेलं आपण पुन्हा त्यांचे खेळ कपोत आणि कपोती पाहू लागले. असं करता करता मुलं मोठी झाली, ती बागडायला लागली, त्यांना अन्न जास्त लागायला लागलं, म्हणून यांना जास्त अन्न शोधावं लागलं. आणि जास्त अन्न शोधण्यासाठी कपोत आणि कपोतीला दूर अरण्यामध्ये जावं लागलं. दूर अरण्यात जाऊन खूप अन्न आणून त्यांना भरवून उरलेलं थोडं थोडं खाऊ लागली. पिलं मोठी झाली, पिलांच्या पंखात थोडस बळ आलं, आता पिलांना अन्न खूप लागू लागलं. म्हणून एक दिवस पहाटे कपोत आणि कपोती अरण्यामध्ये जातात. जवळ अन्न मिळत नाही, चारा मिळत नाही, म्हणून कपोत आणि कपोती दूर अरण्यात खूप दूर जातात. आणि त्या दिवशी त्यांना अन्न मिळायला बराच वेळ लागतो. तोपर्यंत या पिलांना तहान लागते, पंखात बळ आलेले, खेळा बागडायला लागलेली मुलं आहेत, पिल्ल आहेत. खेळता 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 पिल्लं बाहेर येतात. आणि त्याच वेळेला एक फाशी पारवी त्या 2 कपोतांच्या पिल्लाला पाहतो आणि काळाचं जाळं फेकतो. कपोताची पिल्ल त्याच्यात अडकतात. कपोत आणि कपोती संध्याकाळी घरी येतात. घरट्यात जायच्या आधीच पाहतात, काळाच्या जाळ्यामध्ये आपली पिल्ल मरून पडलेली. कपोती जाळ्याजवळ जाते. अत्यंत प्रिय असलेली दोन्ही बाळं तडपडून जाळ्यामध्ये मरून पडलेली आहे. कपोती खूप विलाप करते, इतका विलाप करते की तिच्या विलापाने कपोत सुद्धा दुःखी होते. तिची ती अवस्था कपोतीची. आणि आपली दोन्ही पिल्ल
मेलेली पाहून कपोतीचं दुःख असह्य होतं आणि आपल्या नवऱ्यावर अत्यंतिक प्रेम असलेली कपोती त्या पिल्लांच्या ममत्वामुळे त्या जाळ्यामध्ये स्वतःच जाते. अशी पारद्याला माहित असतं पिल्ल पकडली यांची आई बाबा पण येणारे म्हणून तो दूर बसलेला आहे. काळाचं जाळं टाकून सगळं सांकेतिक आहे सज्जन. कपोती आत जाते, ती तडफडून तिथेच मरून जाते आणि कपोत पाहतो की मला अत्यंत अनुकूल, अनुरूप आणि अनुकूल असलेली माझी पत्नी मुलांच्या विलापामुळे, मुलांच्या पिल्लांच्या दुःखामुळे मेली. मी जगून काय करू असा अविवेक आहे. इथे मानवी जीवनातलं सूत्र आहे सचिन. ज्या ममत्वानी अविवेक निर्माण झाला, ज्या आसक्तीने, ज्या मोहानी त्या जीवाला भ्रम झाला, तिथे विवेक नाहीये. मला देह मिळाला, माझं कर्म काही वेगळं आहे हे कळण्या इतका कपोत मोठा नाहीये. पण ममत्व, माया आणि आसक्ती कपोताच्या ठिकाणी सुद्धा जीव म्हणून आहे. आणि सज्जन हो, पशु पक्षी प्राणी समाजशास्त्र असं सांगतं की मॅन इज ए सोशल ॲनिमल. मनुष्य प्राणी असं आपलं वेदांत सांगतं. तेव्हा मनुष्य सुद्धा प्राणीच आहे. आणि आपल्याला सर्वस्वी अनुकूल असलेली, अनुरूप असलेली आपली पत्नी, सुरेख मुलं बाळ सर्वस्वी गेल्यानंतर आपण जगून काय करायचं. आणि तो कपोत सुद्धा आपणहून त्या काळाच्या जाळ्यात जातो, मरून जातो. फाशी पारद्याचं काम आपोआप होऊन जातो. जाळ ओढतो, चौघांनाही तो घेऊन जातो काळ जाळ्यावर. असा शब्द इथे नाथ भागवतामध्ये आलेला आहे. तात्पर्य सज्जन हो, मनुष्य जर कुटुंबात आसक्त होऊन राहिला तर त्याला दुःख भोगावंच लागणार. विषयाची वासना तृप्त झाली तरीही विषय सुख हे केवळ द्वंद्वाचं सुख असल्यामुळं ती वासना पुन्हा जागृत होते. मानवी जीवनात हे सूत्र नाथ महाराज सांगतात. वाटतं आपल्याला की मी नाही, आज दुपारी छान भरपूर झालं पितृपक्षामध्ये खीर, दुसऱ्या दिवशी पुन्हा कालची खीर उरली का. ही विषय वासना फार भयावह. आत्ता तृप्त झाल्यासारखी वाटते आणि पुन्हा, कारण ते द्वंद्वाचं सुख आहे, तात्कालिक सुख आहे. पुनश्च जागृती विषयाची मानवी जीवनात नेहमी होत असते. आणि त्यामुळे ते म्हणाले, आसक्तीने गृहस्थाश्रम करणाऱ्याला विषयाच्या वासनेमुळे सदैव अतृप्ती राहते. पुन्हा पुन्हा सांगतो सज्जन हो, आसक्तीने प्रापंचिक माणसाला विषयाच्या वासनेमुळे सदैव अतृप्त येतो. म्हणजे मूळ सूत्र पुन्हा वासना आणि आसक्ती आहे, दोन्ही सूक्ष्म आहेत. आणि या दोनही सूक्ष्म गोष्टींना मारण्यासाठी सूक्ष्मास्त्र पाहिजे, तेवढंच जाज्वल्य पाहिजे. आणि ते सूक्ष्मास्त्र महाराजांनी दिलं, ते म्हणजे नाम. ही आसक्ती, ही वासना, हे ममत्व सज्जनो मी काढून टाकतो म्हणून नाही जमणार. आपल्या सगळ्यांना अनासक्तीने प्रपंच जर करायचा असेल ना, तर ती शक्ती आज आपल्याकडे नाही. ह्या सगळ्यांचं पुन्हा तात्पर्य वेगळ्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडतो की आपण जे एकत्र आलोय सज्जनो या माध्यमातून, आपण रोज 1 तास 1.5 तास माझ्यासाठी देता. माझ्यासाठी म्हणजे आपण सगळेजण या कार्यासाठी जेव्हा देतो तेव्हा आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. आणि काय पडलं पाहिजे, जे शाश्वताचं आहे. खरंच आपल्याला ते मिळायला पाहिजे. ते मिळेल का? नक्की मिळेल. कशाने मिळेल? शरणागती. शरणागती कुठे? सद्गुरूंकडे. कशी निर्माण होईल? सद्बुद्धीतून. सद्बुद्धी कशाने निर्माण होईल? नामाने. नाम कशाने चालू होईल? संकल्पाने. संकल्पाची शक्ती फार सुंदर. सज्जनो, संकल्पाशिवाय नाम पुढे जाणू शकते. आपल्याला पुढे ढकलायला कोणीतरी लागेल ना. प्रपंचात तुम्हाला कोणी नामात ढकले असं तुम्हाला आहे शाश्वत? ज्यांना असेल ते भाग्यवान आहे, नाही असं नाही. कुणाला बायको लुटती, कुणाला नवरा लुटतो, कुणाला आई बाबा लुटतात नामासाठी. नाही असं नाही. हा समाज जो जिवंत आहे ना, तो केवळ जे खरोखर अध्यात्म आणि परमार्थ करणारे जगातले 2% लोक आहेत,
त्या 2% पुण्याईवर हे 98% प्राणी जगत असतात, असं अध्यात्मशास्त्र सांगतात, असं सकल संत सांगतात. एका संतांनी सांगितलेलं मी ऐकलं, ते तुम्हाला सांगतो. माझ्या पदरचं काहीच सांगत नाही आणि जगात खरंच कोणी कोणाच्या पदरचं सांगत नाही. जे व्यासांचं उच्चिष्ट आहे तेच सगळे सांगत असतात. स्वतःच असं कोण काय लिहिलं. सज्जन हो, ही कपोतीची कथा सिंबॉलिक आहे, सांकेतिक आहे. आसक्तीने कपोतासारखा भ्रम माणसाला होतो आणि त्याने होतं काय सज्जन हो, जन्म व्यर्थ जातो. नरजन्म मिळणं फार आपल्याला तो लाभला, तो वाया जाता कामा. एका ठिकाणी बाबांच्या प्रवचनात बाबा म्हणाले, 6-8 महिन्याचं लेकरू आपल्या पाहून कोणाचं पाहायला जातो. 8-9 महिन्याचं लेकरू असतं, आपण गेलं की त्याच्या हातात 100ची नोट देतो. त्या लेकराला काहीच लेकरू तर असं तोंडाला चुकत नसतं. 100 रुपयाची नोट आपल्या दृष्टीने, बाजाराच्या दृष्टीने एवढ्या किमतीची, पण ते लेकरू असं चुरगळून टाकतो म्हणाले. तसं तुम्ही आम्ही हा नरजन्म चुरगळून टाकतो. का? अज्ञान. आपली अवस्था तीच आहे, कळतच नाही. असे कपडे घेतो, अशी गाडी घेतो, असा मिरवतो, असं मिळवतो. नाही, अवश्य करा. महाराज म्हणाले, राजासारखं वैभव प्राप्त करा, पण गाद्या गिरद्यावर लोळत असताना परमात्म्याला, भगवंताच्या नामाला विसरू नका. हे साधण्यासाठी असा मनुष्य जन्म व्यर्थ जातो. नाथ महाराज म्हणाले, वास्तविक मनुष्य देहामध्ये मोक्षाचं काय काय मी त्याचं वया वाचून दाखवू शकत नाही. आज आपल्याला हा अध्याय संपायचा. एक 10 मिनिटं सज्जनो माझ्यासाठी थांबा. तर सांगतो ना, महाराज म्हणतायत, नाथ महाराज सांगतायत, अहो या मनुष्य देहामध्ये मोक्षाचं दार कायम उघड आहे. बाकी योनीमध्ये नाही. ज्ञानच नाही. आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला वाणी, 2 फार गोष्टी. एक बुद्धी दिली भगवंताने मनुष्य देहात, सगळ्यांनाच आहे, पण एक वेगळी भगवंताला जाणून घेण्याची बुद्धी. आणि वाणी, जीभ सगळ्यांना आहे, वाणी फक्त माणसाला आहे. आणि ते म्हणाले, मोक्षाचं दार उघडच आहे. जनरली काय होतं, ज्या कार्यक्रमाला तिकीट किंवा पास नसतात तिकडे कोणी जातच नाही. दुर्दैव आहे. मोक्षाचं दार अखंड उघड आहे. ते म्हणाले, असं उघड असलेलं दार मनुष्य याच जन्मात, कॉमा याच वर्षात, कॉमा याच महिन्यात, कॉमा एका क्षणात या मोक्षाच्या दारात जाऊ शकतो. नाथ सांगताय, ही ओवी आहे. मी आता ती ओवी तुम्हाला वाचून नाही दाखवत, पण वेळ जाईल. ते म्हणाले, या मोक्षाच्या द्वारामध्ये जाण्यासाठी आणि मुक्त होण्यासाठी मनुष्य एका क्षणात जाऊ शकतो. महाराज म्हणाले ना, चांगली परिस्थिती आल्यावर मी नाम घेईल असा माणूस कधीच नामस्मरण करतो. उद्या नाही, आत्ता तुम्ही मुक्त होऊ शकता. त्याचं सूत्र आधी त्यांनी आपल्याला, आसक्ती, मोह, ममत्व, वासना याचा पूर्ण पुन्हा शोध. नाम, संकल्प, शक्ती, सद्बुद्धी, वासना या सगळ्यांचं सूत्र नाथ महाराज सांगतात. आणि म्हणाले, पण एका क्षणामध्ये मनुष्य मुक्त होऊ शकतो, पण तोच मनुष्य आपला सगळा जन्म फुकट आसक्तीमध्ये घालवतो. सज्जन हो, सावध, खरंच सावध व्हायला पाहिजे. प्रपंचचे आता हे सगळं ऐकताना खरंच असं वाटतं की आता उठून जाऊन करू. नाथ भागवत संपू द्या, चहा घेतला, बाहेर पडलो की कामाची लिस्ट पुन्हा विसरून जातो मनुष्य. नाही, असं नाही करायचं सज्जनो. आपल्याला खरंच काही गोष्टी आपण मनावर रोज एक काहीतरी संकल्प नवीन करायचं. नाही, आज ही गोष्ट लक्षात ठेवली, याप्रमाणे आचरण करायचं, याप्रमाणे आचरण करायचं. आणि आचरण म्हणजे काय? नामच घ्यायचं. नामाची तुम्ही क्वालिटी पाहू नका, सध्या क्वांटिटीच करूया. क्वांटिटीतूनच क्वालिटी निर्माण होणार. आणि ते म्हणाले की फुकट जन्म वाया जातो आसक्तीमध्ये गुंतून पडून. दुसरं म्हणाले, शेवटचे मुद्दे काही, विद्वत्ता आणि वैराग्य, माफ करा, विद्वत्ता असून वैराग्य असणं फार भाग्याचं लक्षण आहे. विद्वत्ता आणि वैराग्य एका ठिकाणी नांदणं कठीण आहे. आदर्श उदाहरण ब्रह्मानंद महाराज, सगळेच संत करवली, पण जे खरोखर शिकलेले, गुरुकुलात जाऊन ज्यांनी प्रस्थानत्रयीचं अध्ययन केलेले, एवढी विद्वत्ता असलेले प्रल्हाद महाराज, ब्रह्मानंद महाराज, पण वैराग्य बापा, हा एक वेगळा विषय होऊ शकतो. शहाणे लोक
महाराज म्हणाले की जो मनुष्य आसक्तीत गुंतो त्याला आरूढच्युत असं म्हणतात. आरूढच्युत असा एक नवीन संज्ञा वेदांतात याच्यातली ग्रंथातली. आरूढच्युत म्हणजे पडत मूर्ख, सगळे पडतच मूर्ख आहे. नाथ महाराज म्हणाले आपल्या हाताशी आलेला मोठा लाभ कपोताप्रमाणे जो गमवतो त्याचं कसं होतं म्हणाले, मृगजळाने जशी तहान शांत होत नाही. फार सुंदर एक बोधवचन हे आहे नाथांचं. तसं म्हणाले विषयामध्ये पूर्ण तृप्ती कधीही होत नाही. अंडरलाईन करून ठेवा. विषयात नाथ महाराज म्हणाले कधीच तृप्ती होणार नाही. ती जर तृप्ती होणारच नाही तर व्यर्थ शिनवली काया असं का व्हावं. किती किती ठिकाणी मनुष्य गुंततो सज्जन. स्वतःचा अनुभव असताना विद्वान लोक विषयामध्ये आसक्ती ठेवून नरदेह बिघडवतात. रामनामाच्या पुढे एक फार महत्वाचं सूत्र नाथ महाराज सांगतात. रामनामाच्या नुसत्या आवृत्तीने म्हणजे सारखं नाम घेतल्याने, नाथ महाराज सांगतात नुसत्या रामनामाच्या अखंड जपाने, अविरत जपाने, नामाच्या राशीने, 13 कोटी संकल्पाने चारही मुक्ती तुमच्या पायी लोळतील माय. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्ती नाथ महाराज म्हणाले केवळ रामनामाच्या नुसत्या आवृत्तीने जपाने तुम्हाला मिळतील म्हणाले. सज्जन हो, आपला देह केवळ, नाथ महाराजांनी त्याच्या आधी एक वाक्य फार सांगितलं की नरदेहाचं महत्व, पुन्हा अंडरलाईन, नरदेहाचं महत्व नाथ महाराज म्हणाले फार 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 थोर आहे. असं 2 वेळा शब्द वापरले. नरदेहाचं महात्म्य फार थोर आहे हो. नाथांनी सांगावं, आपल्याला सांगावं आणि आपण ऐकू नये असं होणार नाही. आपला देह केवळ विषयासाठी खर्च घालणे म्हणजे निव्वळ वेडेपणा. आणि म्हणून शहाण्या माणसाने अभिमान टाकून विषयाची आसक्ती सोडून भक्तिभावानं भगवंताचं भजन करावं. कलियुगामध्ये योग, याग, त्याग आणि दान नको. काय करावं? निर्लज्जपणे संकीर्तन, नामस्मरण निर्लज्जपणे करा. एअरपोर्टवर आपल्याला आपली माळ काढायची लाज वाटू नये. सार्वजनिक ठिकाणी आपण आपला जप करताना लाजू नये. इतर धर्मियांना तुम्ही पहा, त्यांना त्यांच्या धर्माची कधीच लाज वाटत नाही. हे त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. मग आपण एअरपोर्टवर गेलो, रेल्वे स्टेशनवर गेलो, आपल्या प्रार्थनेची वेळ झाली, आपण का नाही करू? मुळात पहिल्यांदा आपल्याला आपल्या धर्माची, आपल्या सगळ्या उपासना पद्धतीची लाज वाटते. याच्यासारखं दुर्दैव. म्हणून ते म्हणाले की काहीच नको, निर्लज्जपणे तुम्हाला संकीर्तन, नामस्मरण करता आलं पाहिजे. आणि हे सगळ्यात सोपं साधन या कलियुगामध्ये. नाथ महाराज म्हणतात असं नामस्मरण करणं, असं भक्ती करणं म्हणजे काय? तो म्हणाले दगड पण नाही, वीट द्यायची आणि परीस घ्यायचं. नाम घेतल्याने काय होईल याच्यापेक्षा नाथांसारख्या सत्पुरुषांनी काय सांगावं. दगड पण नाही म्हणाले, वीट द्या म्हणे. वीट, त्याला वीट द्या, तो तुम्हाला परीस देईल. कोण? सद्गुरुनाथ. नाथांसारखा माणूस असं काही किती किती सोपं करून सांगावं, किती आपल्याला समजेल असं सांगावं, किती मोठा फायदा आपल्याला सांगावं. 1 रुपयाची लॉटरी तिकीट घ्या, 1 कोटी रुपये घ्या, हेही त्याच्या समोर कमाई. वीट देऊन परीस देणं म्हणजे इतकं नामस्मरणाचं महात्म्य 7व्या अध्यायाच्या शेवटी अवधूत यदुराजाला सांगत असताना नाथ महाराज आपल्याला सोपं करून सांगतात. सज्जन हो, शेवटचा मुद्दा सांगतो आणि 2 मिनिटात संपवतो. हे म्हणाले सज्जन हो, देह नश्वर आहे, पण हे जरी खरं असलं तरी या देहाच्या या साधनाशिवाय, देह हे साधन आहे प्रपंचाचं आणि परमार्थाचं. तेव्हा देह नश्वर जरी असला तरी त्याच्या साह्याने नाथ महाराज म्हणतात जनामध्ये जनार्दन होण्यासाठी जनार्दन स्वामींनी मला शिकवलं. एकनाथ जनार्दनांना शरण गेला, त्याला सुचवायचंय तुम्ही सद्गुरूंना शरण जा. नाथ महाराज म्हणतात हा एकनाथ त्या जनार्दनाला शरण गेला, जनार्दन एकपणे एकनाथ झाला. किती सुंदर.
एका ओळीमध्ये नाथ महाराज म्हणाले, अहो मी त्यांना आठवतच नाही, मी त्यांना आठवण्याचा प्रयत्नही करीत नाही म्हणाले, पण तेच मला विसरू देत नाही. हा हा, काय प्रेम आहे सद्गुरूचं आणि शिष्याचं. असं प्रेम पाहिजे. मी न आठवे जनार्दनासी, परी तो विसरूनच न देई मजशी. नाथ महाराज म्हणाले की माझ्यावर इतकं प्रेम आहे जनार्दन स्वामीचं, काय सांगू म्हणाले, इथेच मला विसरू देत नाही, मी त्यांना आठवण्याचा प्रश्न. काय प्रेम आहे सज्जन. म्हणून म्हणते ना, हे प्रेम. दोन वाक्य पुन्हा पुन्हा मला रोज ती आठवतात आणि सांगा वाटतं. तुम्ही कितीदा तरी ऐकली तरी पुन्हा ऐकता, कारण त्यांनी आपलं चिंतन छान होतं. महाराज म्हणाले, माझ्या प्रेमाशिवाय दुसरं काही नाही, आणि जगातल्या एकाच प्रेमाची मला कल्पना आहे, आईच्या प्रेमाशिवाय मला दुसरे प्रेम. सर्वोच्च प्रेम जर तुझं असेल, आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली 21 वर्षाचं आयुष्य मिळालं होत्या संताला. 21 वर्षाचं. पण 750 वर्ष झाली. सगळं जग आजही आणि पुढच्या यावंच चंद्र दिवा करो, त्या ज्ञानेश्वर माऊलीला सगळेजण माऊलीच बोलतात. काय अंतःकरण असेल त्या माऊलीचं मला सांगा. माऊली जेव्हा आपण तिला म्हणतो ज्ञानेश्वर माऊलीला, काय प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा सिंधू, कृपा सिंधू, दया सिंधू, प्रेमाचा सागर. किती उपमा द्यावा, सगळ्या कमी. आता सद्गुरु, तिथे समर्थ म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना तेथे माया स्पर्शू शकते. समर्थ सुद्धा म्हणाल सद्गुरूंचं वर्णन, ते तर म्हणजे परीस सुद्धा कमीच आहे. कारण परीसाला कोणाला तरी स्पर्श करावा लागतो म्हणा, आणि तो लोखंड असला तरच त्याचं सोनं होतं. परीस विटायला लावला, दगडाला लावला तर काय. पण सद्गुरु दगडाला स्पर्श करू द्या, मातीला. सद्गुरु चरणाची माती तीच माझी भागीरथी. माती कुठे राहिला परीस, कुठे राहिले सद्गुरूंचे चरण कमल. काय सुंदर असेल. ते म्हणाले, अहो एका जनार्दनच्या बाबतीत ते म्हणतात की त्यांनी मला एक पणाने कधी ठेवलंच नाही. पुढे म्हणाले, सोनं आणि कंकण नावं वेगळे, पण त्यातलं सुवर्ण पण जसं सारखं आहे, तसं मी आणि जनार्दन व्यक्ती म्हणून दोन आहे, आत्मरूपाने आम्ही एकच. वा. मारुती रायाला शेवटचं सांगतो, सांगितलं शरावरती. मारुती रायाला विचारलं एकदा, रामाने तू कोण आहेस. फार सुंदर आहे. ते म्हणाले, देह रूपाने तुम्ही रामचंद्र आणि मी हनुमान. नंबर 2, तुम्ही माझे स्वामी, मी तुमचा दास. तिसरं, देहाने तुम्ही नर आणि मी वानर. आत्मरूपाने तुम्ही एक आहोत. माझा स्वामी आणि मी एकच आहोत. नाही, किती सुंदर आहे. काय काय अध्यात्म आहे, काय परमार्थ आहे. हा जर विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना जर आपण रोज सांगितला, 100% सांगितलं, तर रोज 10% जरी त्यांच्या डोक्यात गेला, तर 100 दिवसांनी तर 100%, 1000% होईल ना. 10 दिवसातच होतं. 1% धरला तर 100 दिवसात होईल, पण होईल की सांगणं गरजेचं आहे. श्रवण चिंतन मानवाने करणं. शेवटी म्हणाले की तो आणि मी देहाने जरी दोघे वेगवेगळे दिसलो, तरी नाथ महाराज म्हणतात, ते आणि मी, माझे सद्गुरू आणि मी आत्मरूपाने एक आहे, पण मी त्यांचं लेकरू आहे, ती माझी माऊली आहे. इति श्री एकनाथ भागवती इति श्री एका जनार्दनार्पणमस्तु. अशा पद्धतीने सज्जनो, आजचा हा 7वा अध्याय सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि आपला नित्याचा अभंग जो प्रार्थना रूप आहे, ज्याच्यामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला जगात कोणतंही दुःख तुमच्या वाटेला कधी आलं, तुम्ही नाराज झाला, तुम्ही फ्रस्ट्रेट झाला, तुम्ही दुःखी झालात, अस्वस्थ झालात, त्यावेळेला हा अभंग मोठ्याने आपल्या सद्गुरूंसमोर जर म्हणाला, तर एका मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या दुःखापासून निश्चितपणे त्या दुःखाची तीव्रता कमी होईल. असा अभंग नाथांचा आपण घेऊ. आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू
कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत से आवडीने सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी कवतुक आहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज की जय।